दुपारच्या 100 बातम्यांना सुरुवात करतोय। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे। भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विधानसभेतील दारुण पराभवानंतर मवियातील काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत। लवकरच हे खासदार राजीनामा देणार आहेत असं कळतंय। भाजप ऑपरेशन लोटसवर संजय राऊतांनी टीका केली। भाजपकडे पैसा आहे, त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे, नैतिकता नावाचा कोणताही प्रकार आता मला भाजपमध्ये दिसत नाही असा घणाघात संजय राऊतांनी केला। वारंवार ऑपरेशन राबवून देशात लोकशाही जिवंत ठेवायची नाहीये, फक्त हुकुमशाही गाजवायची आहे, हे काही लपून राहिलेलं नाही अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे। देशातील जनता योग्य वेळी बंदोबस्त करेल असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला। देशात विरोधी पक्ष नसावा, केवळ सत्ता पक्ष असावा यासाठी सगळं सुरू आहे। भाजप पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेत आहे असा हल्लाबोल नाना पटोलेंनी केला। शरद पवार ज्येष्ठ नेते असून पवारांवर टीका करणं अयोग्य आहे। खालच्या पातळीवरची टीका भाजपला मान्य नाही, आम्ही नेत्यांना समज देऊ अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडली। शरद पवार देशातील मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल अशी विधानं शोभत नाहीत। त्यांनी ही भाषा वापरायला फडणवीसांना सांगितलंय का, हे फडणवीसांनी स्पष्ट करावं असं संजय राऊत म्हणाले। काँग्रेसचे निवडून आलेले प्रतिनिधी पक्षात अस्वस्थ आहेत, काँग्रेसचे अनेक मोठे लोक नाराज आहेत असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। काँग्रेस त्यांच्या खासदार आमदारांकडे दुर्लक्ष करत असून काँग्रेसला त्यांची माणसं सांभाळता येत नाहीत अशी टीका बावनकुळेंनी केली। यंदा पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या एक दिवस आधी पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो। नवी दिल्लीमध्ये अंतिम शिक्कामोर्तब या यादीवर होईल। उद्धव ठाकरे नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून अधिवेशनात सहभागी होणार आहेत। 15 डिसेंबरला नागपूरला जाणार आहेत। 16 ते आणि 17 डिसेंबरला कामकाजात सहभागी होणार आहेत। कोल्हापुरात एक मोठी बातमी आहे। कर्नाटकचे मंत्री कोल्हापुरात आलेले आहेत। कर्नाटकच्या आमदारांनी मंत्र्यांना शिवसैनिकांच्याकडून जाब विचारायला सुरुवात केली। अंबाबाई मंदिरात दर्शनाकरता आलेल्या आमदारांना मंत्र्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी जाब विचारला। सीमा प्रश्नाबाबत जाब विचारण्यात आला। महामेळाव्याला जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक बॉर्डरवर पोलिसांनी अडवलं होतं आणि आता कोल्हापुरामध्ये काय घडलंय बघा। कर्नाटकच्या आमदारांनी मंत्र्यांना शिवसैनिकांच्याकडून जाब विचारला। कर्नाटकच्या आमदारांनी मंत्र्यांना शिवसैनिकांच्याकडून जाब विचारलेला आहे। अंबाबाई मंदिरात दर्शनाकरता आलेल्या आमदारानं मंत्र्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी जाब विचारलाय। कर्नाटकचे मंत्री कोल्हापुरात आले होते, नेमकं काय घडलं विचारूया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांना। ज्ञानेश्वर, नेमकं काय घडलेलं आहे? आपल्याला माहित आहे की सीमा प्रश्न अद्यापही धगधगत आहे आणि परवा दिवशी आहे ते सीमा प्रश्नाच्या संदर्भात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना सीमा भागावरती आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। याशिवाय बेळगावमध्ये सुद्धा मराठी भाषिकांच्यावरती ते मोठ्या प्रमाणात कानडी दडपशाही आहे ती सहन करावी लागली होती। त्यांना सुद्धा धरपकडीचा सामना तो करावा लागला होता आणि त्यानंतर शिवसैनिकांनी आज बेळगावहून जे महाराष्ट्रामध्ये अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी जे आमदार खासदार आलेले आहेत, मंत्री आलेले आहेत, त्यांना या ठिकाणी जाब विचारलेले। सीमा प्रश्न हा सोडवला गेला पाहिजे। याशिवाय बेळगाव आणि इतर जो परिसर आहे, बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, हा सगळा परिसर आमचा आहे आणि त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा कर्नाटकचा हक्क नाही आणि आमच्या इथल्या बांधवांना संरक्षण द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा आणि मागणी आहे ती शिवसैनिकांनी केलेल्या। आणि या संदर्भात इथल्या जे कर्नाटकचे मंत्री जे येत आहेत त्या मंत्र्यांना आणि आमदारांना या संदर्भातला जाब आहे तो विचारलेला। कोणत्याही पद्धतीचा दबाव आहे तो कानडी दडपशाही आहे ती मराठी भाषिकांच्यावर कोणत्याही पद्धतीनं सहन केली जाणार नाही अशा पद्धतीचा स्पष्ट इशारा आहे ते शिवसैनिकांनी दिलेला आहे। अन्यथा कर्नाटकातले अनेक नागरिक आहेत ते महाराष्ट्रामध्ये राहत आहेत आणि जसं तसं उत्तर देऊ अशा पद्धतीचा इशारा सुद्धा या शिवसैनिकांनी दिलाय। त्यामुळे काही काळ अंबाबाई मंदिरामध्ये तणावाची परिस्थिती आहे ती पाहायला मिळाली होती, मात्र तात्काळ या ठिकाणी पोलीस आहेत ते दाखल झाले आणि त्यानंतर ही तणावाची परिस्थिती काहीशी निवळलेली आणि या मंत्री जे आहेत ते कर्नाटकातले आलेले आमदार आहेत ते आता दर्शन घेऊन आहे ते बाहेर पडलेले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर सीमा भागावरून आहे ते वातावरण तापलेलं आहे ते अद्याप ही निवळताना पाहायला मिळत नाही। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ज्ञानेश्वर। कर्नाटकातले काही आमदार मंत्री हे कोल्हापुरामध्ये अंबाबाईच्या दर्शनाला आलेले होते। ही बातमी कळताच उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते तिथे पोहोचले आणि त्यांना जाब विचारण्यात आला सीमा प्रश्नासंदर्भात। त्यामुळे वातावरण काही काळ तणावाचं बनलं होतं।
वेगवान स्वरूपातल्या बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दुपारी दिल्लीला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होऊ शकते, शिक्कामोर्तब होऊ शकते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असं कळतंय. विरोधी पक्षनेते पदाकरता अद्यापही अर्ज करण्यात आलेला नाही. विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली. संसदेच्या अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी मार्कडवाडीमध्ये जाणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. मार्कडवाडी हे देशाच्या लोकशाहीच्या लढ्याचं उदाहरण आहे असा पुनरुच्चार राऊतांनी केला. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आणण्याकरता प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी 8ही विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी 50,000 सदस्य तसंच प्रत्येक प्रभागात कमीत कमी 10,000 सदस्य नोंदणीचा संकल्प आहे. विरोधकांकडून ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली जात असतानाच निवडणूक आयोगाने नवी आकडेवारी समोर आणली आहे. आयोगाच्या या आकडेवारीनं विरोधकांना मोठा धक्का बसला. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तानं विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या गडबडीची शक्यता फेटाळलेली आहे. शेकापचे रायगड जिल्ह्यात चिटणीस आस्वाद पाटील यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. विधानसभेमध्ये लढण्यास इच्छुक असूनही संधी मिळाली नाही म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेशाला जळगाव ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय. या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत देवकरांना पक्षात प्रवेश देऊ नका असं निवेदन दिलंय. हे निवेदन पक्षाच्या कोर कमिटीसमोर ठेवून देवकरांच्या प्रवेशावर निर्णय घेऊ असं अजित पवारांनी म्हटलंय. ईव्हीएमवरून आमदार अतुल भोसलेंनी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांना खोचक टोला लगावला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी पराभव स्वीकारायला शिकलं पाहिजे. पराभव झाल्याने नैराश्यातून ईव्हीएम विरोधात आंदोलन करत असल्याची टीका अतुल भोसलेंनी केली. बेळगाव सीमावाद संपला या विषयावर पुन्हा चर्चा खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दमच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सीमावासियांना दिला. संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी परभणी शहरात बंद पुकारण्यात आला असून परभणी जिंतूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. आक्रोश व्यक्त करत नागरिकांनी निषेध केला. मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष शुद्ध मोक्षदा एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो भाविकांनी विठुरायाच्या दर्शनाकरता गर्दी केली. विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान 5 ते 6 तासांचा कालावधी लागतो. नाशकात आदिवासी जमातीत डोंगऱ्या देवाचा पंढरवाडा या उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. उत्सवाचे 15 दिवस डोंगर देवाचा उपवास केला जातो. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी कळवण तालुक्यात भेट दिली. तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाकरता होणाऱ्या सक्तीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. फळबागांच्या जमिनीचं व्हॅल्युएशन चुकीचं दाखवून मावेजा कमी दिल्याचा परतावा म्हणजे मुआवजा जो असतो परतावा कमी दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हत्तेगाव वाकुर्डे बुद्रुक सिंचन तलावाच्या मजबूतीकरणाचं सुरू असलेलं काम शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बंद पाडलंय. आजच्या दरानं मोबदला आणि भूसंपादन द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुक्ताईनगर आणि भुसावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करण्यात आली. मुक्ताईनगरमध्ये 328 हेक्टरवर ऊसाची लागवड तर भुसावळमध्ये 226 हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली. अकोला जिल्ह्यात हिवाळ्याची चाहूल लागताच हजारो किलोमीटरचा प्रवास करत शेकडो विदेशी पक्ष्यांचं जिल्ह्यातील विविध पाणथळांवर आगमन झालं. यावेळी पक्ष्यांना पाहण्याकरता पक्षप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. बीडमधील मस्साजोग इथं सरपंचाचं अपहरण करत त्याची हत्या करण्यात आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून आज मस्साजोग गाव पूर्णपणे बंद आहे. माजी सरपंचाच्या हत्येनंतर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली. जातीय वादाचं विष पेरून हत्या करण्याचं काम थांबवा, तसंच असं कृत्य करून तुमच्यावरच वाईट वेळ येईल असं वागू नका असं आवाहन त्यांनी केलं. येवल्यामध्ये नायलॉन मांजा विरोधात पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. येवल्यात केलेल्या कारवाईत पोलिसांनी 29 बंडल नायलॉनचे मांजे जप्त केले. या प्रकरणी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या माणगाव बाजारपेठेत प्रत्येक शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे इथल्या स्थानिकांना व्यावसायिक तसंच वाहन चालक त्रस्त आहेत. यवतमाळमधील शेतकऱ्यांनी CCI केंद्रावर
कापूस विक्रीकरता गर्दी केली होती. CCIनं कापूस खरेदी केंद्र वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. जुन्नरमध्ये बिबट्यांकडून होणारे हल्ले टाळण्यासाठी वनविभागानं अनोखी शक्कल लढवली आहे. बिबट्या प्रवण क्षेत्रातल्या शिरोली बुद्रुक गावात पहिलं सौर कुंपण उभारण्यात आलं असून त्याचा शेतकऱ्याला चांगलाच फायदा होतोय. सौर कुंपणामुळे बिबट्या घराजवळ येत नाही. येत्या 12 डिसेंबरला शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे. यासाठी नाशिकमधले कार्यकर्ते शरद पवारांना अनोखं गिफ्ट देत आहेत. 1940 मधील भारतातील ब्रिटिश राजा किंग जॉर्जच्या काळातील चांदीची 85 नाणी वापरून पवारांचं डिजिटल पोर्ट्रेट काढण्यात येणार आहे. नागपुरामध्ये लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्यानं महापालिकेनं भूखंड जप्तीची कारवाई केली आहे. धरमपेठ लकडगंजमधील अनेक भूखंडांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबारमधील तोरणमळ भागात बस सेवा गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे. या ठिकाणी 4 मिनी बसेस सेवेत होत्या, पण त्या धोकादायक असल्यानं या ठिकाणी बस सेवा गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहेत. आता स्थानिकांसह पर्यटक नव्या मिनी बसेस दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सोलापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची पाहणी केली. जलवाहिनीच्या कामाकरता 3.25 कोटी खर्च केला असून यामुळे सोलापूरकरांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. सोलापूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर 14 कोटी 82 लाख खर्च करून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं भव्य स्मारक साकारलं जात आहे. त्याकरता 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी कार्यालयांची 25 कोटींची वीज बिलं थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. वीज बिल थकबाकीमध्ये मनपा पहिल्या क्रमांकावर आहे. सिडको आणि छावणी कॅन्टोन्मेंट बोर्डाचाही यात समावेश आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आज चौकशीकरता पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. खोटे गुन्हे दाखल करण्यासह कारवाई केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी संजय पांडेंची चौकशी होणार आहे. मालेगाव वोट जिहाद फंडिंगचा आता महाराष्ट्र ATS तपास करणार आहे. गृह खात्यानं या तपासासंदर्भात आदेश दिले. कुर्ला अपघातानंतर सार्वजनिक वाहतुकीतील भाडेतत्वावरील बस आणि कंत्राटी चालकांच्या समावेशाबाबत खबरदारी म्हणून SD महामंडळाने आज बुधवारी तातडीची बैठक बोलावली. मुंबई सेंट्रलमधील महाराष्ट्र वाहतूक भवन इथं ही बैठक होणार आहे. STला दरमहा 850 ते 900 कोटी रुपये महसूल मिळतो. यंदा दिवाळीमुळे STच्या तिजोरीत 1000 कोटी महसूल जमा झालाय. मात्र अजूनही ST कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. देशातील तब्बल 18 कोटी 74 लाख शेतकऱ्यांवर कृषी कर्ज असल्याची माहिती संसदेत समोर आली आहे. ही 31 मार्चपर्यंतची आकडेवारी आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या यादीत तमिळनाडू अव्वल आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटक अनुक्रमे 2ऱ्या-3ऱ्या स्थानावर आहेत. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अवघ्या 1 आठवड्यानंतर आलेलं आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाकरता 18 ते 20 हजार अधिकारी कर्मचारी नागपुरात पोहोचणार आहेत. अतिरिक्त कामाच्या ताणाचा फटका बसत असल्यामुळे वैमानिकांना पुरेशी विश्रांती मिळेल या अनुषंगानं तयार करण्यात आलेले वैमानिकांचे नवे वेळापत्रक नववर्षापासून लागू होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं देखील तसे आदेश DGCAला दिले आहेत. महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँकेनं NPAच्या बाबतीत देशभरातील सगळ्या बँकांना मागे टाकलं आणि पहिला क्रमांक पटकावला. राज्यातील 31 जिल्हा बँकांचा NPA 11,024 कोटी 87 लाखांवर आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या कालावधीत महामार्गावरून 1 कोटी 52 लाख वाहनं धावली आहेत. यातून MSRDCला 1102 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. समृद्धी महामार्गालगत 18 इंडस्ट्रियल टाउनशिप उभारण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. नवीन सरकार आल्यामुळे पहिल्या टप्प्यात 4 इंडस्ट्रियल टाउनशिप्स छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात उभारल्या जाणार आहेत. तर या जागांची पाहणी नुकतीच MIDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानं केली.